नागपुर के शांतिनगर इलाके में एक मामूली मजाक खूनी विवाद में बदल गया, जहां गुलाब जामुन मांगने पर युवक पर चाकू से हमला कर दिया गया। बताया जा रहा है कि पीड़ित मोहम्मद अख्तर रजा अपने दोस्तों के साथ शिव मंदिर के पास बैठा था। इसी दौरान वहां से गुजर रहे युवकों से उसने मजाक में गुलाब जामुन खिलाने की बात कही। बस इसी बात पर आरोपी भड़क गए। कुछ ही देर बाद अपने एक साथी को लेकर लौटे और विवाद शुरू कर दिया। आरोप है कि आयुष मेश्राम नामक युवक ने अख्तर रजा की जांघ पर चाकू से वार कर दिया। हमले में युवक गंभीर रूप से घायल हो गया, जिससे इलाज के लिए मेयो अस्पताल में भर्ती कराया गया। घटना के बाद शांतिनगर पुलिस ने मामला दर्ज कर एक आरोपी को गिरफ्तार कर लिया है। बाकी 2 आरोपियों की तलाश जारी है। फिलहाल पुलिस आगे की जांच में जुटी हुई है। मी पोलीस उपनिरीक्षक राम बारोळे, पोलीस ठाणे शांतिनगर। दिनांक 9/5/2024 रोजी रात्री 2 वाजताच्या दरम्यान यातील फिर्यादी हे त्यांच्या मित्रासोबत 40 संडास येथे परिसरामध्ये बग्गीवर बसले असता त्या दरम्यान यातील आरोपी बादल शेंडे आणि अक्षय नागपुरे हे कॅटर्सचे काम करून घरी येत असताना यातील फिर्यादी यांनी त्यांना खाण्यासाठी गुलाबजामुन मागितले असता आरोपितांनी फिर्यादी शिवीगाळ केली व तेथून निघून गेले आणि परत आरोपी आयुष मेश्राम यास परत त्याच ठिकाणी बोलावून फिर्यादी शिवीगाळ केली आणि आरोपी आयुष मेश्राम यांनी त्याच्याजवळील चाकूने फिर्यादीचे डावे मांडीवर चाकूने मारून जखमी केले आहे। त्यानंतर फिर्यादीचे रिपोर्टवरून गुन्हा दाखल करण्यात आला। आम्ही घटनास्थळी जाऊन 2 पंचासमक्ष पंचनामा केला आणि घटनास्थळावरून चाकू जप्त करण्यात आलेला आहे आणि आरोपीस आयुष मेश्राम यास ताब्यात घेण्यात आलेले आहे। बाकी 2 आरोपीचा शोध सुरू आहे। सदरची कारवाई हे माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक, आम्ही स्वतः आणि पोलीस निरीक्षक श्री गजानन तामटे सर यांनी पण येऊन स्वतः घटनास्थळी भेट दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तपास करत आहोत।